चल तर गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही सकाळ सकाळ सर्व फ्रेश होऊन आता निघतोय आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाला. आणि रात्री उशीर आल्यामुळे थोडंसं आम्हाला उठायला उशीर झालं, त्यामुळे आता दर्शन किती वेळात भेटतोय ते बघूया आपण. आता ह्यानंतर कोल्हापूर दर्शन केला कुठे जायचं आपल्याला? गोव्याला. काय स्पेशल असेल आज? मित्रांनो माझा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा दर्शन घेऊयात. चला आता थोडा नाश्ता करून निघूया महालक्ष्मी. सकाळ सकाळ बनवत आम्ही कांदा पोहे हाच नाश्ता करून आता आम्ही महालक्ष्मी दर्शनाला चाललो. आणि हे स्पेशल कुक आहे, यांची खाणावले. आपण कधी इमॅजिकला गेलात तर नक्कीच श्रीकृष्ण वडेवाले या खानाला आवर्जून भेट द्या. सुंदर असे कांदा पोहे. मित्रांनो रात्री आम्ही कोल्हापूरला उशिरा रात्री आल्यानंतर आमचे सहकारी मित्र अजिंक्य पाटील यांचं एक फार्म हाऊस, सुंदर असं फार्म हाऊस जे खोपोली पोलीस स्टेशनला पोलीस म्हणून कार्यरत होते, त्यांचं हे सुंदर असं फार्म हाऊस विरा फार्म हाऊस. तुम्ही नक्की आवर्जून ह्या फार्म हाऊसला कधी भेट देऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे आणि तुम्हाला ह्या फार्म हाऊसचे मी व्ह्यूज वगैरे दाखवतो. छान जबरदस्त असं फार्म हाऊस आहे. तीन रूम आहेत टोटल, खाली 2 आहेत, टोटल 5 रूम आहेत. हा व्ह्यू बघू शकता. ही समोरची बाल्कनी. प्रत्येक रूमला विशेष स्पेशल गॅलरी सुद्धा आहे. मित्रांनो आता आम्ही आलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. आता आपण घेऊयात महालक्ष्मी दर्शन. आज माझ्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार मी आग्रह केले का आज आपण महालक्ष्मी दर्शनाला जाऊन महालक्ष्मी दर्शन घेऊया. त्याच निमित्ताने योग आला आहे वाढदिवसानिमित्त दर्शनाचा. चला आता दर्शन करूया. चला तर मित्रांनो थोडी गर्दी होती, जवळजवळ 1 तास गेला आमचं दर्शनाला महालक्ष्मीच्या. सुंदर असं दर्शन झालं. योगायोग गाभाऱ्यात गेल्यानंतर आम्हाला आरती भेटली. थोडा उशीर आरतीसाठी पण आम्हाला गेला. येत्या कसं वाटतं दर्शन करून? आता पुढचा प्रवास कसा काय असेल? पुढचा प्रवास कसा काय तुमचा?
मित्रांनो, मध्यंतर आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कोल्हापूर साईड किंवा गोवा साईडला आल्यावर नक्कीच आपण स्वतःहून जेवण बनवून घ्या, कारण की इकडं फूड काही खाण्याइतपत नाही आपल्यासारखं. फूड पॉयझन होण्याची शक्यता जास्त असते. आला जर पेठा मित्रांनो, आता आम्ही आंबोली घाटात आहोत. आंबोली घाटाच्या सुरुवातीपासूनच धोका दिसतोय आपल्याला. कोल्हापूरहून जो 2.5 ते 3 तासाची रनिंग केल्यानंतर आम्ही एका चहाच्या स्टॉलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो. वेदांशी, तू काय खाते? डोनर खातेस. आता गोव्याला झाल्यानंतर काय करणार आहेस तू? तू भेटलीस का तुझी? ही आमची भूमी लांगात आहे आणि गली पण लांगात होती. आता इथं आणला तर तो सरळ झाला. चला आता मित्रांनो, जवळजवळ 9 टायमिंग वाटतंय जाण्यासाठी. ही आमची गारगूब आहे, धावत आले. गारी काय खाते? मित्रांनो, आता आम्ही निघतोय गोव्याला आणि ही गोव्याची सुरुवात आहे. आत्ताच पाऊस पडून गेला आणि हा सुंदर असा धुका आपल्याला पाहायला मिळतोय. आंबोली घाटाच्या सुरुवातीला हा धुक्याचं प्रमाण दिसतोय. याचाच अर्थ गोव्याला खूप पाऊस असू शकतो. चला तर मित्रांनो, आता आम्ही आलो गोव्याला. गोव्याच्या बीचवर सकाळचे वाजले तर 9. सुंदर असं वातावरण, भयंकर गर्दी आहे गोव्याच्या बीचवर. आणि ही आमची चिल्लर पार्टी बघा कशी मजा करते. मासं बघ. हा, त्यांचं ऑफिसच आहे. मित्रांनो, लाईव्ह मासेमारी गोव्याच्या बीचवर आपल्याला पाहायला मिळते. यांनी मासे पकडायचे आणि आपण आता तेच मासे विकत घेऊन खायचे. बघूया ना किती मासे भेटतात.
nobody care. I'm a motherfucking millionaire. Making me made, fancy glass, pull up like a shade. Champagne cars, yellow suits, like on the train. पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा Me